स्वामी समर्थ. तर आजची रेसिपी म्हणलं तर मूग डाळीची कचोरी बनणार आहोत. अगदी विकत्रीसारखी म्हणणार नाही, कारण की विकत्रीमध्ये आणि घरच्यामध्ये खूप फरक असतो. विकत्रीची जर आपण एकच खाल्ली का तरी आपल्याला लगेचच पोट भरल्यासारखं होतं आणि एकच्यावर आपण खाऊच शकत नाही. तर पण घरची जी टेस्ट आहे ना, ती किती पण आपण खाऊ शकतो. अशा पद्धतीची मूग डाळ भिजवून घेतली, 1 तासभर मूग डाळ भिजवून ठेवली. नंतर आपण मैदा घेतला आणि मैद्यामध्ये ओवा, चवीनुसार मीठ आणि ह्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. आता तेल मी थंडच वापरलं आहे. तुम्ही थोडंसं कोमट करून टाकायचं असलं तरी टाकू शकता. पण तेल टाकल्यानंतर मैदा छान चोळून घ्यायचा, म्हणजे छान अशी खुसखुशीतपणा त्याला येतो. तर चांगलं चोळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकू आणि याला आपण म्हणजे याचा कणिक मळून घेऊ. तर कारण की आपल्याला जी मूग डाळीचा मसाला पूर्ण आतमध्ये भरायला बनवायचा आहे, तोपर्यंत ही जी आपली कणिक आहे मैद्याची ती छान अशी मुरली जाते. म्हणून आपण आधीच ह्याचं कणिक मळून घेणार आहोत. तर थोडं थोडं पाणी टाकून आता याला मळून घेतलं आहे. मळून घेतल्यानंतर याला असंच आता आपला मसाला बनवेपर्यंत भिजत ठेवतं. आता मूग डाळ आपण भिजून घेतली, मिक्सरच्या भांड्याला आपल्याला भरडून घ्यायची. भरडून म्हणजे अतिच मोठी पण नाही आणि लईच बारीक पण नाही, थोडीशी मध्यम साईजचीच भरडून घ्यायची. मी तुम्हाला सांगतेच, माझ्याकडून मूग डाळ जरा जास्तीचीच भिजवण्यात आली, मी एवढी वापरली नाही, थोडीशी काढून पण ठेवली. तर 1 तासभर भिजवून ठेवायची किंवा 2 तास, म्हणजे कमी टाईम असला अर्धा तास भिजवली तरी चालते, 1 तास भिजवली तरी चालते, 2 तास भिजवली तरी चालते, असं काहीच नाही आहे. तर आता आपल्याला हे बघा असं कच्चा, खरं तर मेन म्हणजे कचोरीचं हे मेन जे साहित्य म्हणजे ते आहे कच्चे धने, कच्ची बडीशोप आणि एक 8-9 आपण काळी मिरी घेतलेल्या आहेत. ह्याला आता भाजायचं याचं काहीच नाही, ओबडधोबड असं कुटून घ्यायचे. बघू शकता, ह्यानेच काय होतं, कचोरीमध्ये टेस्ट एकदम मस्त अशी परफेक्ट कचोरीसारखी येते. तर आता आपण काय करू, कढईमध्ये तेल टाकून घेतलं. तेल टाकल्यानंतर आपल्याला हे जे आपण ओबडधोबड धने किंवा मिरे आणि बडीशोप कुटून घेतली हे टाकून घ्यायचं आणि तेलामध्ये याला थोडंसं भाजून घ्यायचं. तेलामध्ये थोडंसं भाजलं की लगेच याच्यात जाणार आता बेसनपीठ. तर 1.5 चमचा मी बेसनपीठ वापरलेलं आहे कचोरी बनवण्यासाठी. तर याच्यामध्ये आता तेलामध्ये बेसनपीठ छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवला आहे, कमी गॅसवरती छान असं खमंग वास येतो त्याचा भाजल्यानंतर. आता माझी साधी आणि सोपी भाषा, पुन्हा म्हणताना वास, तर आम्ही तसंच बोलतो. तर जसा खमंग असा वास येईपर्यंत त्याला आपण भाजून घेऊ. तर मस्त लालसर होतं. गडबड केली तर तसंच कच्चं राहील. त्याच्यामुळं छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, म्हणजे आपला पदार्थ हा परफेक्ट बनतो. तर आता पीठ मस्त असं लालसर भाजून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपण लगेच टाकून घेऊ मूग डाळ जी आपण वाटून घेतलेली आहे ती. तर मूग डाळ टाकली की याला मिक्स करून घेऊ याच्यामध्ये. आता इथून पुढं खरी जर म्हणलं तर मेहनत आहे, कारण की आपल्याला मूग डाळ पूर्णपणे आता ही पूर्ण ओलसरपणा आहे याच्यामध्ये, पूर्ण आपल्याला सुटसुटी होईपर्यंत परतून घ्यायची ती. तर याच्यामध्ये टाकायचे लाल मिरची पावडर. टाकता टाकताच थोडासा हात लागला चम्मचचा आणि साईडला पडलं. नंतर आपण टाकली हळद. नंतर याच्यामध्ये आपण टाकलेला आहे आमचूर पावडर आणि चाट मसाला, हे 2 वापरलेला आहे आणि खरंच खूप छान लागते. आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मस्त असं याला मिक्स करून घ्यायचं. आता हे दिसतं म्हणजे मूग डाळ आहे, म्हणजे भाजून घ्यायच्या आधी आता हे सगळं पांढरट पिवळटच आपल्याला दिसणार. नंतर म्हणजे पूर्ण भाजली गेली का एकदम सुटसुटीत होती, अशी चिकटपणा याच्यामध्ये अजिबात राहत नाही. आता ह्याला थोडासा टाईमच लागतो, 15 ते 20 मिनटं लागतातच. पण तुम्ही अतिही भाजून घेऊ नका. जर जास्तच सुटसुटीत झाली आणि जास्तच जर ती भाजून घेतलं तर भरपूर कडक होऊ शकते. त्याच्यामुळं मी पुढं तुम्हाला सांगतेच, आधीच सांगून तुम्ही म्हणतात किती गडबड, तर मी सांगते. खरं तर ह्याला खूप टाईम लागतो, हलवत राहायचं. गॅसची फ्लेम थोडीशी, कधी फ्लेम वाढवायची, कधी कमी, कधी वाढवायची, असं करूनच मी हे भाजून घेणार आहे. जास्त जर फ्लेम ठेवली तर करपू बी शकतं, कमी जर ठेवली तर त्याला काहीच होऊ शकत नाही. म्हणजे थोडंसं कमी जास्त टेम्परेचर झालं का तर लगेच हे होतं. बघा आता पूर्ण घट्ट झालेला आहे, एकदम घट्ट झालं आहे त्याचा. पहिलं जेवढा म्हणजे उलताना त्याच्यामध्ये चलत होतं तेवढं आता थोडंसं दाबून चालवावं लागतं आहे, एवढं जड जातं ते.
तर आता असंच याला हलवत हलवत आपल्याला पूर्णपणे याच्यातला ओलसरपणा आटवून घ्यायचा आहे. तर मस्त अशी कचोरी बघा, आता बराचसा ओलसरपणा कमी झाला, म्हणजे थोडंसं सुटसुट, आणखी पूर्ण झालेला नाही आहे. आता गाठी राहिल्यात थोड्या आणखी, पण हे बघा आता आता बघू शकता आता किती सुटसुटीत झालं आहे. पण आणखी थोडंसं हलवलं की हे राहिलेलं पण पूर्णपणे निघून जातं. आता ह्या स्टेजवरती बघा, आता आपण याला काढून घेऊ तर थोडंसं आणखी हे केल्यानंतर, आणि अत्यंत बारीक छोटे छोटे अशा गाठी राहिल्यात. पण ह्याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही परतलं तर मग मूग डाळ पूर्णपणे कडक होऊ शकते, हे पण लक्षात घ्यायचं. बघा किती सुटसुटीत झालेली आहे, बघू शकता तुम्ही या पद्धतीची. आता या शेवटीला आपल्याला टाकायचं ह्याच्यात गरम मसाला. गरम मसाला शेवटीला का मी टाकला, कारण की त्याची जी चव असते ना ती मसाल्यामध्ये म्हणजे भुनून, म्हणजे जी भाजून जी असते का ती भाजल्यानंतर आणि ताजा टाकल्यानंतर जी चव असते का, खरं तर म्हणलं तर त्याची चव जिवंत राहण्यासाठी मी वरतून मसाला टाकला आहे. गरम मसाला वरतून टाकलं का खरंच खूप छान लागते. नक्कीच तुम्ही असंच करा. आणि आता आपण काय करू, थोडंसं कोमट आहे तोपर्यंत ह्याचे गोळे बनवून घेऊ ते छोटे छोटे आपल्याला कचोरीमध्ये घालण्यासाठी. कारण की थंड झालं का मग असे गोळे बनवता येणार नाही. तर हे खूप सुटसुटीत झालेलं आहे, आणि थंड झालं तर मग गोळे वळणार नाहीत, मग मध्ये कसं भरायचं ना, थोडासा प्रॉब्लेम होणार. म्हणून असे गोळे बनवून घेऊत आपण. तर मस्त सगळे असे एक एक करून याचा गोळा बनवून घेऊ. तर लहान मोठा झाला तरी पण नंतर भरताना आपल्या लक्षात येतं, अर्धा करून भरला तरी पण चालतं. आता मस्त इकडं आपलं कणिक पण छान मऊ झालेला आहे आणि पूर्ण चांगला भिजला गेलेला आहे पूर्ण हे करेपर्यंत, मसाला बनवूपर्यंत. आता आपण उंडा थोडासा आणखी मळून घेऊ तर, आणि मग याच्या कचोऱ्या बनवायच्या. आता कचोरी बनवताना मी पहिली बनवून घेतली बघा, पण त्यावेळेस माझ्याकडून व्हिडिओ स्टार्ट करण्याचं लक्षातच नाही. मग दुसऱ्या वेळेस बनवताना व्हिडिओ स्टार्ट केला. एक पहिली साईडला बनवून ठेवलेली आहे आणि दुसरी बनवताना तुमच्यासोबत दाखवत आहे. काय होतं, थोड्या लहान मोठ्या अशा चुका होतात, कारण की एकटी बनवायला असते, स्टँडला मोबाईल लावलेला असतो, त्याच्यामुळं थोडंसं मिस्टेक होती. तर बघा हे असं याच्यामध्ये भरल्यानंतर हाताने असं पांगून घ्यायचं, काटोकाट सारण जातं. आणि कचोरी म्हणलं की जाडसरच ठेवायची असते, जास्त काही ती पातळ करायची नसती. तर बघा अशा पद्धतीच्या कचोऱ्या बनवून घ्यायच्या. आपण घरी बनवत असलं का साईज कोणती जरी ठेवली तरी चालते. आता विकत्रीची कचोरी भरपूर मोठी असते, आपण घरी बनवणार असतो त्याच्यामुळं साईजचं प्रॉब्लेम नाही. आता तेल पण इकडं गरम करून घेतलं आणि कमी गॅसवरती मस्त याला भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अजिबात मोठी करू नका, एकदम कमी गॅसवरती मस्त असं कचोऱ्या भाजून घ्यायच्या. तर कारण की या उंडा भरपूर जाडसर असतो आणि आतमध्येपर्यंत छान भाजलं गेलं पाहिजे. आणि मैद्याचा पदार्थ म्हणलं की थोडी भाजताना काळजीच घ्यायची. तर थोडासा टाईम लागतो, थोडासा म्हणला बरंच टाईम लागतो, पण त्याच पद्धतीत तळून घ्या कमी गॅसवरती. तर बघू शकता तळल्यानंतर मस्त अशा लाल झालेल्या आहेत आणि फुगलेल्या तर तुम्ही बघू शकता, तुमच्या डोळ्यासमोरच आहेत. अजिबात एकही कचोरी फुटली पण नाही आणि मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत. तर अशाच साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मेन म्हणजे हे चिंचगुळाचं पाणी, कचोरी म्हणलं मूग डाळीची की चिंचगुळाचं पाणी बनवावंच लागतं. कुणी कुणी हिरवी चटणी पण बनतं, पण हे चिंचगुळाचं पाणी बनवण्यासाठी ना आणखी माझा व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून याची रेसिपी दाखवली नाही. पण याच्यासाठी मी चिंच आणि गूळ शिजून घेतली, त्याच्यात थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकून हे पाणी बनवलेलं आहे, बाकी वेगळं असं काहीच नाही. तर आता मस्त कचोरीला असं होल पाडून घेतलं आहे आणि याच्यामध्ये थोडं पाणी भरून घेतलं आहे. आता पाणी भरल्यानंतर थोडंसं हलवून घेऊ, सगळीकडे जाते, पण मी कमीच पाणी टाकलं आहे, असं भरपूर पाणी लागतं. आणि फोडताना पण थोडंसं धम्मानीच फोडलं आहे, कारण की ज्या कचोऱ्या ठेवल्यात त्याच्यावर पडू शकतं, पण टाकताना कमी टाकलं आहे. तर आणखी तुम्ही पाणी घेऊन खाऊ शकता, कारण की मूग डाळी कचोरीला भरपूर पाणी लागतं. तर नक्कीच ट्राय करा. धन्यवाद.